मोठी बातमी समोर येते। सायली कबाडी आत्महत्या प्रकरणी आरोपी डॉक्टर सुशील कबाडी याच्या अटकेसाठी शेवगाव पोलिसांनी आता एक अधिकारी आणि 4 कर्मचारी असे 5 जणांचे पथक आरोपीच्या शोधासाठी तयार केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दिली आहे। शेवगाव येथील नामांकित डॉक्टर सुशील कबाडी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या त्रासाला कंटाळून सायली कबाडी यांनी आत्महत्या केल्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सुरुवातीला न्यायालयाने या तिन्ही आरोपींना तात्पुरता जामीन मंजूर केला होता। यावर 18 मार्चला अहिल्यानगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात आरोपींच्या जामिनावर दोन्ही वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला होता। न्यायालयाने 3 एप्रिलला आरोपी सुशील कबाडी यांचा जामीन अर्ज हा फेटाळलेला आहे। शेवगाव पोलीस या आरोपीला कधी अटक करणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सौ सायली सुशील कबाडी राहणार शेवगाव यांनी राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केली म्हणून शेवगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। त्यानंतर अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये मुलगी जी सायली सुशील कबाडी हिच्या वडिलांनी तिला नेहमी तिच्या सासू सासरे आणि पतीचे शारीरिक मानसिक त्रास देत होते अशा तक्रार दिल्याने सायली सुशील कबाडी हिचे पती सासू आणि सासरे यांच्या विरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त करणे यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता। तिचा जो पती आहे त्याला अटकपूर्व जामीन नामंजूर झालेला आहे। तो गुन्हा घडल्यापासून फरार आहे। आता त्याच्या अटकेसाठी त्यापासून आम्ही एक पथक नेमलेलं आहे आणि त्याला लवकरात लवकर अटक करण्यात येईल। सायली कबाडी आत्महत्या प्रकरणाचा लोकशाही मराठीने सातत्याने पाठपुरावा केला, त्याबद्दल सायलीच्या आई-वडिलांनी लोकशाही मराठीचे आभार मानले आहेत। त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सायली कबाडी मृत्यू प्रकरणी न्यायालयाने आता सायलीचे पती सुशील कबाडी यांचा जामीन नामंजूर केलेला आहे। मात्र सुशीलचे आई-वडील म्हणजे सायलीचे सासू-सासरे यांचा जामीन मात्र त्यांनी मंजूर केलेला आहे आणि एकंदर त्यांच्या मागे अनेक कारणे सुद्धा न्यायालयाने नोंदवली आहेत, अनेक मतं नोंदवली आहेत। आपल्यासोबत स्वतः सायलीचे वडील आहेत चंद्रकांत परब। काय सध्या परिस्थिती आहे? नमस्कार। प्रथम न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल समाधानी आहे। तसेच लोकशाहीने आमच्या पाठीशी राहून जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचाही मी मनपूर्वक आभार आहे। मुख्यमंत्री महोदयांनी या खटल्यासंदर्भात जे भूमिका मांडली त्याबद्दलही त्यांचे आभार। यामध्ये 2 मुद्दे आहेत। एक म्हणजे सायलीचे पती यांचा जामीन नामंजूर केलेला आहे। त्यामध्ये न्यायालयाने असं नोंदवलं आहे की सायलीचा मृत्यू जो झाला तो संशयास्पद आहे आणि एकंदर तिच्या शरीरावरती तिच्या छातीवरती कठोर अशा वस्तूने प्रहार केला किंवा मारलं त्याने, त्यामुळे हा मृत्यू झाला असावा अशा प्रकारे एकंदर मत नोंदवलं आहे। कसं पाहता या खटल्याकडे? योग्य दिशेने खटला आहे का? जे जखमा झालेले त्या मारझोड केल्यामुळे जखमा झालेले याची पूर्ण खात्री न्यायालयाने मिळाल्यामुळे पुढचं त्यांना जे ह्यांना नामंजूर केलेलं आहे तर यामुळेच केलेलं आहे आणि ह्या गोष्टीमुळं त्यांना जो या ठिकाणी दोषी आहे त्याला कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे असे आमचे प्रामाणिक मत आहे आणि पुढील चौकशी न्यायालय योग्य प्रकारे करेल आणि दोषींना योग्य ती शिक्षा देईल असं मला खात्री वाटते। सायलीच्या आई सुद्धा आहेत। आई, काय सांगाल? 2 महिने आता उलटत आलेले आहेत। सायलीची उणीव भासते का? 2 महिने झाले। सायलीची उणीव ही नक्कीच भासते आणि ती कायमचीच राहणार आहे। ती पोकळी भरून निघणार नाही। हिरा होता तो माझा। एकही क्षण असा गेला नाही तिच्या आठवणीशिवाय। सतत आठवण येते। दिसायला सुंदर होती, सगळ्यात ती हुशार होती आणि एवढं शिक्षण घेऊन तिला गर्व नव्हता। सगळ्यांशी मिळून मिसळून वागणं। तुमच्या नातवंडांना आमच्या माध्यमातून काय सांगाल? सारा, अद्वैत, तुमच्या दोघांची खूप खूप आठवण येते। आमची मुलगी गेली असली तरी तुम्ही आमच्या मुलीपेक्षाही खूप आम्हाला प्यारे आहात। तुम्ही सुखात राहा। खूप खूप लाडके आहेत। त्रास करून घेऊ नका बाळांनो। अशा प्रकारे न्यायालयाने न्यायालयाकडून न्याय मिळेल अशा प्रकारे त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे आणि एकंदर नातवंडांचा सध्या त्यांना काळजी वाटत आहे, अर्थात ती अपेक्षित आहे आणि एकंदर त्यांच्यासाठी सध्या ते अनेक गोष्टी करायचं म्हणत आहेत। कॅमेरामॅन निकेश मोरेसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।